तर आणि खर तर मी सरपंचांचे खूप आभार मानेन की तुम्हाला मी काही सांगणार आहे त्यापेक्षा तुम्ही मला काय सांगितलं आहे किंवा मला काही दिसलं आहे. मी तर आल्यानंतर या सुंदर अशा परिसरामध्ये जेव्हा मंदिरामध्ये प्रवेश केला आणि हे सगळं रूप बघितलं, हे सगळे भजनी मंडळ, सगळे गाणारे, आणि त्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला कोणी शिकवलंय मला प्रश्न पडलाय. एकाच तालामध्ये, एकाच सुरामध्ये, एकाच पद्धतीने पुढे जायचं, एकाच पद्धतीने डाव्या बाजूला जायचं, काही डाव्या बाजूला जायचं, काही उजव्या बाजूला जायचं, काही पुढे जायचं, काही मागे जायचं. हे शिकवलंय कोणी? हा डान्स शिकवलाय कोणी? हे नृत्य शिकवलंय कोणी? कोणी शिकवलं? सरपंच. हे मी बघतोय ना आल्यापासून म्हणजे तरुण छोटे छोटे मुलं आहेत, छोटे छोटे मुली आहेत, तरुण मुली आहेत आणि वयस्कर महिला आहेत, पण कोणाचाच पाय चुकला नाही. बघितलं तुम्ही? कोणाचाही पाय इकडे तिकडे गेला नाही. काही मुली डाव्या बाजूला हात करताय, त्याच वेळेस काय बरोबर उजव्या बाजूला हात करताय. ही मुलं पुढे जात आहेत, मागे येत आहेत, परत पुढे जात आहेत, एकाच वेळेला गिरकी घेत आहेत. मी विचार करत राहिलो इतकं सुंदर कोणी शिकवलंय. आणि त्यापेक्षा पुढे जाऊन ही जी लहान मुलं आहेत ना, लहान मुलं, ते डान्स करताना काय करत होते? ते समोर बघत नव्हते. शेजारी जो उभा आहे ना त्याच्या पायाकडे बघायचे आणि पायाकडे बघून असं असतं. मला सांगायचं काय माहिती त्याच्यामधून? ही लहान मुलं तसं करत होते, मुली तशा करत होत्या. ते अनुकरण करत होत्या. काय करत होत्या? अनुकरण. अनुकरण म्हणजे काय? मोठ्या माणसाचं आपण शिकणं. काय करत होत्या? मोठ्या माणसाचं आपण शिकणं. जे मोठे करतायत ते आपण पाहणं, कसं वागणं. हे अनुकरण. परमेश्वराच्या दारामध्ये संस्कार तुमचा जो चाललेला आहे, तुमचा जो संस्कार आहे तो खूप सुंदर चाललाय. त्याचं अनुकरण या नाचण्याच्या माध्यमातून का असं ना खूप सुंदरपणे लहान मुलं अनुकरण करत होते. म्हणून तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि गावागावांमधून हे अनुकरण झालं पाहिजे, हे आचरण झालं पाहिजे, हे चांगल्या पद्धतीचे संस्कार झाले पाहिजे, हे वळण लागलं पाहिजे. नाहीतर अनेक गावांमध्ये संध्याकाळी इकडे भांडण, तिकडे भांडण, तिकडे वाद, तिकडे बोंबाबोंब, इकडे अंगात आलंय, तिकडे अंगात आलंय, अशी परिस्थिती गावागावांमध्ये राहते. पण इथं खरंच मला आनंद झालेला आहे. आणि इकडे ही मंडळी काय म्हणत होते? परमेश्वराचा हरिपाठ जो घेत होते त्याच्यामध्ये त्यांनी एक अभंग ज्ञानेश्वरांचा म्हटला, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. काय म्हटलंय? अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोकी. ज्ञानेश्वरांचं अभंग आहे ना, बरोबर ना? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. कोणाचा संसार म्हटलंय ज्ञानेश्वरांनी? स्वतःचा म्हटलंय का? अवघाची म्हणजे सगळ्या जगाचा जो संसार आहे तो मी सुखाचा करू इच्छितोय, मी सुखाचा बघू इच्छितो आहे. अवघाची संसार सुखाची करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. आणि सगळ्या तिन्ही लोकांमध्ये या जगामध्ये आनंद भरावा ही संकल्पना त्या अभंगातून तुम्ही इथं तो गायलेला आहे. किती लोकांना अर्थ माहिती मला माहित नाही, पण मला सांगायचं काय? ज्ञानेश्वर म्हणताय संसार सुखाचा करायचा आहे सगळ्यांचा, माझा नाही. आमचं काय चाललंय आज? आम्ही संसार कसं करतो? संसार माझा सुखाचाच करी, पण शेजारच्याची वाटच लावी. काय म्हणतो आम्ही आजच्या काळामध्ये? मी माझा संसार कसा करायचा करीन, पण शेजारच्याची वाटच लावी, अशी परिस्थिती आमच्याकडे आहे. आणि तुम्ही जगाचा संसार सुखाचा करण्याचा मंत्र या ठिकाणी अभंग म्हणताय, तुम्हाला सॅल्यूट आहे. मंदिर छान आहे, सुंदर असा गणपती या ठिकाणी बसवलेला आहे. मला वाटतं तुम्ही मंडळी एक दिवस माझ्याकडे आले होते ना, बरोबर ना? बऱ्याच वेळ बसलो होतो, तुम्ही मला निमंत्रण दिलं होतं आणि त्या निमंत्रणाच्या वेळेला मी म्हटलं तुमच्या गावात येईल. पण इथं आल्यानंतर खरंच आनंद झाला.
सरपंचांनी कालपासून सांगत होते की मी कालच यायचं होतं तुमच्याकडे, पण काल मला दुसरीकडे जायचं होतं. आणि त्या बघितल्यानंतर मला असं दिसतंय का तरुण मंडळी चांगली आहे, तरुण मुलं चांगली आहेत, तरुण मुली चांगल्या आहेत, त्या शिकलेल्या दिसत आहेत मला. बाहेरच्या जवळपास असल्यामुळं इथं तुमची सेकंड म्हणजे तुमचा बसणं उठणं बोलणं किंवा हे सगळं आहे, त्यातून मला दिसतं की या ठिकाणी मुलं जरा चांगल्या पद्धतीने शिकलेले दिसतात, त्यांना चांगले संस्कार दिसतात, चांगल्या पद्धतीचं वळण लागलेलं दिसत आहे. आणि हेच पुढे आपल्याला कंटिन्यू ठेवलं पाहिजे. इथं माझ्या ताई बसलेल्या आहेत, माझे बंधू बसलेले आहेत. इथे शाळा किती पर्यंत आहे? पुढे 12ला सगळे 12ला जातात. बरं, आनंदाची गोष्ट आहे. इथं मुलींपैकी कोण सांगेल जास्त शिक्षण कोणाचं झालंय? बीकॉम कोण झालेलं आहे? बीकॉम BA 12वी पास. 12वी पास कोण आहे? 12वी पास आहे. 12वी पेक्षा पुढे जास्त कोण शिकले? उभे ना ताई, उभे ना. अच्छा, कुठं काय शिकली तू? हा, DED ला आहे. अरे वा. ही ताई तू का? तू कुठे शिकली? हा, SYB. इकडे किती शिकले? 12वी पास कोण आहे? 1. अजून 2 3 अजून. बर, इकडे अजून आता शिकतायत 11वी 12वी कोण कोण आहे? 11वी 12वी कोण? लाजू नका. मला थोडीशी माहिती झाली म्हणजे मला बोलता तरी येईल. शाबास, व्हेरी गुड. तुझं काय शिक्षण झालं? 11वी. 12वी पास झाली. 12वीला तिकडे मागे. ठीक आहे, बसा. इकडे काय आता काय छान नाचतो, डान्स एकदम भारी दिला. पुढे काय? इकडे आता शिकतायत असे सगळ्यांनी वरती हात करा. सगळ्यांनी तालीचे वरती सगळे आता शिकतायत सगळ्यांनी. हा, मोठा हात करा वरती. शाबास शाबास, व्हेरी गुड. हा, इकडे हात शिकताय कधी हात वरती करा. आता शिकताय. अरे वा. दोन्हीकडे बऱ्यापैकी प्रमाण आहे शिक्षणाचं. आणि शिक्षणाचं बऱ्यापैकी त्याला जर रडते त्याला घेऊन जा बाहेर. ते कोण रडते बघा, त्याला घेऊन जा. आता इकडे लक्ष द्या, त्याला रडू द्या. आता मला काय सांगायचं होतं, मी तुम्हाला विचारण्याचं कारण असं होतं, तिथे तुम्ही 10वी 11वी 12वी DED केली. DED ला नोकरी लागली का ताई कुठं तुला? हा, नीट आता दिलेली आहे. ओके. बर, आता ती DED शिकली, ते दादा 12वी शिकले थांबले. मग सध्या काय करते? शेती. मग कशाला शिकले? शेती जर करायची तर शिकायचं कशाला? आपले आजोबा पंजोबा आपले वडील बिगर शिकता शेती करत होते ना? करत होते की नाही? मग शिकून काय करायचं आम्हाला? काय करायचं? प्रश्न आहे की नाही म्हणून? अच्छा, बघा, एक चांगला मुद्दा दिला मला. नोकरीला होतो मी, काय मला म्हटलं, अवघाची संसार सुखाचा करीन. आता आम्ही आमचा संस्कार म्हणून शेजाऱ्याची वाटत नव्हतो. या वृत्तीमुळे एक पोरग नोकरी सोडून घरी आले. कशामुळं? भांडणे झाले, केस झाली, घरी आले. भांडणं का झाली? हा विचार काय येत नाही आमच्याकडे की आमचा एक शिकलेला पोरगा केस झाल्यामुळे घरी आला. हे चांगलं आहे का? म्हणून आपल्याला भांडणं केली पाहिजे का? भांडणाचे दुष्परिणाम लक्षात आले असेल ना तुमच्या? स्वतःहून त्यांनी सांगितलं की बाबा, भांडणामुळे केस झाली, केसमुळे मला आता पुढे अडचण झालेली आहे. म्हणून भविष्यामध्ये मुळातच भांडणाच्या गावालाच जायचं नाही. आणि संयम जर ठेवला आयुष्यामध्ये, संयम, राग जग नावाची जी गोष्ट आहे, राग, माणसाला खूप अनेकांना राग येतो आणि रागामध्ये माणूस चुकीचं काम करतो. असं कधी घडलंय का रागामध्ये चांगलं काम केलं कोणी? रागामध्ये कोणाच्या हातून चांगलं काम झालंय असं एखाद्या जगामध्ये कुठलंच उदाहरण नाही, कुठंच नाही. ज्ञानेश्वरांनी रागामध्ये काय केलं होतं? ताटी बुडा ज्ञानेश्वरा, बरोबर ना? लोकांनी नावं ठेवले, लोकांनी बोटं दाखवले, लोकांनी
आरोप केले. मग ज्ञानेश्वरांना राग आला लहानपणामध्ये आणि घरामध्ये बंद करून घेतलं. मग मुक्ताई आली. मग मुक्ताईने त्यांना ज्ञान दिलं की राग वाईट आहे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, आपण ऐकलं असेल कधी. मग तशा पद्धतीचा जो राग आहे तो संतांना सुद्धा राग आला. पण तो चुकीचा संतांनी तो सोडला. तर माणसं आहे आपण, पण माणसाने सुद्धा रागाला कंट्रोल केलं पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आता तुम्ही शिकतो. शिकून काय करायचं? शिकून शेती करताय, आनंदाची गोष्ट आहे. शेती काही वाईट नाहीये, पण शेती आता शिकल्यामुळं आधुनिक शेती केली पाहिजे. शेती आधुनिक शेती केली पाहिजे. शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे. शेतीमध्ये नवीन नवीन शेतीला जोड उद्योग केले पाहिजे. पोल्ट्री फार्म असेल, बागायती शेती असेल. पण आम्ही काय करतो? भात आवला तर संपला. मग चाललो आम्ही, बॅग भरली, पाठीवर टाकली, इथून पिकअप मध्ये बसले, पेट नाका. बरोबर आहे का? हे नाही केलं पाहिजे. ते थांबलं पाहिजे. शिक्षण घ्या. आणि आपल्याकडे निसर्गाने इतकं सदन तुम्हाला केलेलं आहे, भरभरून तुम्हाला दिलेलं आहे. ते निसर्गाचा फायदा घ्या. असा निसर्ग मी माझ्या पूर्ण 37 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये इतका सुंदर निसर्ग मी कुठंच पाहिलेला नाहीये. इतकं निसर्गाने तुम्हाला भरभरून दिलेला आहे. मग त्याचा फायदा आम्ही घेतला पाहिजे की नाही? आता अनेक ठिकाणी आम्ही बघतोय, कोणी टमाटे लावायला लागलेले आहे, कोणी सौर ऊर्जेचे पंप घेतलेले आहेत, त्यातून फळझाडं लावायला लागले. मग आता त्याला जोडून पुढे तुम्ही गेले पाहिजे. त्याच्याकडे आम्ही वळालो पाहिजे. पोल्ट्री फार्म असेल, इतर मत्स्यपालन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग तुम्हाला करता येऊ शकतात, ते तुम्ही केले पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा जो असा आहे की मुलींनी अनेक ठिकाणी आम्ही काय करतो? आम्ही शिकतो. 8वी 9वी 10वी 11वी 12वी आम्ही शिकत राहतो. पण कशासाठी शिकतो हेच आम्हाला माहित नाही. आता ती ताई बीएडला गेलेली, या 12वी पास झालेल्या मुलीने मला कोणतरी सांगावं शिकून तिला काय करायचं आहे. कोण सांगतं मला का मी शिकल्यानंतर मला असं करायचं, याच्यासाठी मी शाळेत जाते आहे? कोण सांगतं? पालकांनी लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. मला काय सांगायचं मला लक्षात. कोण सांगतं? ताई सांग बाई, तू काहीच नाही. 11वीला ना? बरं 8वीला कोण आहे? 8वीला कोण आहे? 9वीला कोण आहे? 9वीला आहे. बरं तू कशाला जाते शाळेमध्ये? बरं शिकून काय करायचं? कुठं? पोलीस? अरे बाबा टाळ्या वाजवा. तिने ठरवलंय नोकरी मिळवायची. कुठे मिळवायची? पोलीस मध्ये मिळवायची. बाकीच्यांनी कोण? बस कर शाबास. बाकीच्यांनी कोणी ठरवलं का? काका म्हणताय ते ठरवलं पाहिजे आणि ते सांगायला मी आलेलो आहे. काका म्हणताय ते ठरवलं पाहिजे आणि ते सांगायला मी आलेलो आहे. आमचा प्रॉब्लेम इथेच आहे. आमच्या पालकांना, आमच्या मावशींना, आमच्या ताईंना मी विनंती करणार आहे, नुसतं शाळेत पाठवू नका मुलांना. ही शाळा काय कामाची नाहीये. शाळेत याच्यासाठी पाठवा का शाळा शिकून करायचं काय? लक्षात येतं का तिकडे? काय लक्षात येतं? शाळेत पाठवू नका. शाळेत याच्यासाठी पाठवा का शाळेमध्ये पाठवून तुम्हाला नक्की करायचं काय? कुठे जायचं आहे? कुठे जायचं आहे हे ठरवा. इथे सगळी मंडळी धार्मिक मंडळी आहे. आता वारीला गेले असाल ना पंढरपूरला. पंढरपूरला जायच्या अगोदर आता वारीला गेले असेल किंवा आषाढीला यात्रा झाली त्या यात्रेला गेले असेल, जे लोक गेले असतील त्यांना वारीला पंढरपूरला जायचं आहे. बरं, पण पंढरपूरला जायसाठी त्यांनी काय केलं असेल? इथून बस पकडली असेल ना. इथून पंढरपूरला जाण्यासाठी नाशिकला गेले असतील, नाशिकवरून बस पकडली असेल, मग पंढरपूरचे गेले असतील. समजा त्यांना पंढरपूरला जायचंय हे त्यांना माहिती आहे म्हणून ते तिकडे गेले. जर त्यांना कुठे जायचं माहितीच नसतं, इथून बसले असते एखाद्या बसमध्ये, बोलू नका हे बोलू, आणि कुठल्या तरी बसमध्ये बसले असते, मला काय सांगायचा मुद्दा माझा असा आहे की आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण जर आम्हाला माहिती नसेल तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचू का? जर पंढरपूरला जायचंय आणि त्या बसमध्ये बसलेच नाही, दुसऱ्या कुठल्या तरी बसमध्ये बसले, पंढरपूरला पोहोचू का आपण?
ते बाहेर जाऊ दे बाहेर. मला सांगायचं आहे की आम्हाला ज्या ठिकाणी जायचंय, उदाहरणार्थ आता आम्ही पोलीस स्टेशनवरून निघालो, आमच्या गाडीमध्ये बसलो आणि आमच्या ड्रायव्हरला मी जर सांगितलं नसतं, त्यांनी विचारलं असतं कुठे जायचंय, मी त्याला म्हटलो असतं चल तुला जिकडे वाटेल तिकडे, चल तुला जिकडे वाटेल तिकडे गाडी घेऊन, आम्ही तुमच्या वागणुकीला पोहोचलो असतो का? मला ते सांगायचं की आम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे ते आम्ही ठरवलं पाहिजे. मग या मुलींनी किंवा मुलांनी, शिकलेली मुलं इकडे हातवरती करा, कोण सांगतो रे बाबा शाळा शिकून काय करायचंय? आमचा इथंच प्रॉब्लेम आहे, आमची अडचण या ठिकाणी आहे की आम्हाला माहितीच नाही. शेजारचा मुलगा शाळेत जातो म्हणून माझा मुलगा मी शाळेत पाठवतो, शेजारची मुलगी शाळेत जाते, 11वीपर्यंत शाळा आहे म्हणून शाळेत पाठवते, पण आम्ही कशासाठी शाळेत पाठवतो हे आम्हाला माहिती नाही. माझी विनंती तुम्हाला या ठिकाणी आजच्या तारखेला असेल, गणपती बाप्पाच्या समोर असेल, की प्रत्येक पोरगा जो शाळेमध्ये जातो आहे त्याला आईने आणि वडिलांनी किंवा त्याने स्वतःने, भावाने, बहिणीने त्याला सांगितलं पाहिजे तुला काय आवडतंय, तुला कुठल्या क्षेत्रामध्ये आवडतंय. कोणाला पेंटिंग काढता येत असेल, कोणाला चित्र काढता येत असेल, कोणाला चांगलं गाणं म्हणता येत असेल, कोणाला अभ्यास करता येतं, चांगला हुशार असेल, त्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्राची निवड त्याला करायला सांगा. आम्हाला जर गावं सुधारवायची असतील, महात्मा गांधींनी काय सांगितलं, खेड्यांचा विकास झाला पाहिजे, खेड्यांचा विकास झाला पाहिजे, गावाकडे चला, खेड्यांचा विकास झाला पाहिजे. खेड्यांचा विकास कसा होईल? खेड्यांमधून चांगली चांगली माणसं तयार झाली पाहिजे, चांगली माणसं, चांगले उद्योगधंदे सुरू झाले पाहिजे, गावाचा विकास झाला पाहिजे. गावचा विकास म्हणजे काय? नुसते रस्ते म्हणजे गावचा विकास नाहीये. गावचा विकास म्हणजे माणसांचा विकास झाला पाहिजे. माणसांचा विकास कसा झाला पाहिजे? सुसंस्कृतपणा आला पाहिजे, शिक्षणाने समृद्धी आली पाहिजे, त्या गावामधून 4 उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे, 4 माणसं चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे, 4 माणसं चांगल्या हुद्द्यावरती गेले पाहिजे. अशा पद्धतीचा सर्वांगीण विकास म्हणजे गावचा विकास असतो. आपल्याला त्या विकासाकडे आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे की सगळ्या पालकांनी, मावशांना हात वरती करा, ज्यांची मुलं शाळेत आहेत त्यांनी हात वरती करा. घरी गेल्यानंतर सांगायचं त्यांना, आदर सांगायचंय की बाबा तो बाबा आला होता इथे, आई आहे का? काय ठरवलं बाबा पोरीसाठी? लवकर नवरं पाहिजे, ठरवलं का? असं काही माहित नाही, ती चालली, जाऊ दे, ती काय करायची तरी. मावशी काय ठरवलंय? काहीच नाही. ही समस्या आहे, या समस्येकडे लक्ष द्यायचंय. आईला माहिती नाही. तुम्हाला गंमत सांगतो, मी कॉलेजला होतो, मी एका स्पर्धेमध्ये जिंकलो, स्पर्धेमध्ये माझं नाव आलं, माझ्या घरी माझ्या पेपरला नाव आलं, आणि माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या वडिलांना गावातल्या लोकांनी विचारलं तुझं पोरगाचं नाव आलं पेपरला, पोरगा काय शिकलाय? ते म्हणतं मला काहीच माहित नाही, अंगठे बहादर, काहीच माहित नाही. म्हणजे आपल्या पोराचं नाव जर चमकत असेल ते बापाला सुद्धा माहित नाही. अशी परिस्थिती राहिल्यानंतर मुलांनी जायचं कुठं पुढे? म्हणून मी तुम्हाला ताईला हे उदाहरण सांगतो, सगळ्यांचं उदाहरण सांगतो की सगळ्यांच्या पोरांना, सगळ्या मुलांना आता सरपंचांना जर विचारलं त्यांच्या मुलांचं काय करायचं, त्यांनी ठरवलं असेल. सरपंच ठरवलं का? बघा, मग जसं सरपंच ठरवू शकतात तसं आपण काय ठरवायचं. आम्ही आमच्या मुलांना तयार करायला शिकलो पाहिजे, आणि तेव्हा खऱ्या अर्थाने गावाचा विकास होणार आहे. या गावातून किती पोलीस आहेत? तुमचं गाव आहे बघा, आमचे पोलीस, आमचे दादा तुमच्या गावचे, आणि मग एक जमादार येते, या भागातले मोठे इन्चार्ज आहे, 2 आहे. शिक्षक किती आहे? एक शिक्षक. बरं, अजून डॉक्टर किती आहे? इंजिनियर किती आहे? नाही, एक डॉक्टर आहे. बरं, अजून कुठल्या खात्यावर? तलाठी, ग्रामसेवक, सिस्टर, ग्रामसेवक आहे. बरं, अजून कुठल्या खात्यात आहे? मिलिटरी मध्ये लोक आहे. बरं, ही लोक गावात येऊन काही करतात ना मदत? अच्छा, ही तुमच्याकडे ही जे लोक आहे आपल्या गावातून बाहेर गेलेली आहे, या लोकांचं अनुकरण आपण केलं पाहिजे, त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे, त्यांची सतत आपण बघितली पाहिजे. ते लोकांनी, तुमच्या सारख्या लोकांनी गावात येऊन नवीन पोरांना मार्गदर्शन केलं पाहिजे. हे सगळं मी मागाशी सांगितलं, अनुकरणशील समाज आहे. समाज कसा आहे? अनुकरणशील आहे. मागचं पाऊल पुढे चालत असतो, आणि त्या पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे.
या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. आणि मग आम्ही आजकाल जर परिस्थिती बघितली, आज आपण जर सगळीकडे परिस्थिती बघितली तर आमच्याकडे व्यसनाधीनता वाढलेली आहे. का वाढली व्यसनाधीनता? व्यसनाधीनता का वाढली? तर आम्ही ठरवलंच नाही ना. तरुण मुलं आता हे सगळे माळकरी असतील, हे सगळे माळकरी असतील, पण गावामध्ये त्याच सोबत 100 लोक माळकरी असतील, पण 2-4 तर घाणेरडे आहेत. 2-4 घाणेरडे आहेत, त्यांना हे आवडत नाही. हे आवडत नाही, ते गलीमध्ये बोंबा मारत फिरत असतील. हे सगळं एका बाजूला ही गोष्ट आहे, दुसऱ्या बाजूला ती गोष्ट आहे. म्हणून आम्हाला सकारात्मक गोष्टी घेतल्या पाहिजे. आम्हाला काय केलं पाहिजे? सकारात्मक गोष्टी घेतल्या पाहिजे. आम्ही काय करतो? आम्ही चांगलं घेत नाही. आम्हाला इथं जरी मला चांगलं दिसतं की लोक चांगलं घेत आहेत, पण बाहेरच्या ठिकाणी असं हरिपाठ बी होत नाही. लोक हरिपाठाला जमतच नाही. लोक त्या ठिकाणी त्या मंदिराच्या कोपऱ्याला, इकडच्या कोपऱ्याला, तिकडच्या कोपऱ्याला रिकामे कामं करत बसतात आणि गावागावांमध्ये वाद लावतात. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सज्जन आणि दुर्जन, तुम्ही सगळी माणसं सज्जन आहात आणि सज्जनांच्या सोबत दुर्जन माणसं कशी असतात, एक छोटीशी गोष्ट आहे, काल्पनिक गोष्ट आहे. ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी ऐकायची आहे. 5 मिनिटात मी संपवणार आहे. तर तुमच्यासारखं गाव आहे, सुंदर गाव आहे, आणि सुंदर गावामध्ये सुंदर माणसं आहेत. काही सज्जन माणसं आहेत, काही गावामध्ये दुर्जन पण असतात. तर गावाच्या कोपऱ्यावरती, गावाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ काही गावांमध्ये वेशी असतात. माहिती ना आपल्याला? वेस असते, कमान असते. त्या कमानीच्या ठिकाणी किंवा ओट्यावरती कुठे मंदिराच्या ठिकाणी कुठेतरी लोक बसलेले असतात. एक सज्जन आणि एक दुर्जन माणूस बसलेला असतो. आणि सज्जन माणूस काय म्हणतो? आपलं गाव किती सुंदर आहे. काय म्हणतो? सज्जन माणूस म्हणतो आपलं गाव किती सुंदर आहे. आपल्या गावामध्ये मुलं चांगल्या वळणाला आहे. आपल्या गावामध्ये हरिपाठ होतो. आपली मुलं शिकायला जातात. आपली मुलं चांगल्या पद्धतीने राहतात. आपल्याकडे काही भांडण नाही, काही तंटा नाही. किती छान वाटतंय. सज्जनाला वाटतं तो समाधानी असतो. सज्जन म्हणतो फार चांगलं गाव आहे. शेजारी दुर्जन बसलेला असतो. तो दुर्जन म्हणतो हे असं कुठे गाव असते काय? हे काय गाव आहे? या गावात काही मजा नाही. या गावात भांडण नाही, या गावात तंटा नाही, वाद नाही, विवाद नाही. मला अजिबात मजा वाटत नाही गावामध्ये. असं गाव कुठंच नाही. मला हे गाव आवडत नाही. आणि शांतता त्याला आवडत नाही. तो म्हणतो बघ आता मी काय करतो. ही शांतता, तू म्हणतो गाव शांत आहे, भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, खूप चांगले मुलं शिकतायत, बघ आता मी काय करतो. आणि प्रत्येक गावामध्ये दुकानं असतात. तो जातो, दुकानात जातो, आणि दुकानामध्ये प्रत्येक गावामध्ये गुळ असतो आहे दुकानामध्ये. तो जातो आणि आपला काळ्या गुळाच्या ओल्या गुळामध्ये असं कोटं बुडवतो आणि मंदिराच्या कोपऱ्याला एका लावून देतो. मंदिराच्या कोपऱ्याला अशा खांबाला असा गुळाचे हात लावून देतो. आता गुळाचे हात मंदिराच्या कोपऱ्याला लावले, त्या खांबाला लावले. आता गुळ कोण खातं? किडे माकडे खातात, माशा खातात, मुंग्या खातात, कोळी खातात. त्यांना खाद्य भेटलं, त्यांचं खाद्य गुळ आहे, त्यांना ते खाद्य भेटलं. मग ते किडे माकडे जमा झाले. किडे माकडे कोणाचं खाद्य? पालींचं खाद्य. मग त्या किडे माकड्यानं पाहिलं पाली जमा झाल्या. पाली कोणाचं खाद्य. मग त्या ठिकाणी ते सगळे किडे माकडे करून उंदरं जमा झाले. खाद्य भेटायला लागलं त्यांना. उंदरं जमा झाले. उंदर कोणाचं खाद्य? मांजराचं खाद्य. उंदीर कोण काय झालं? मांजर जमा झालं. त्यातलं एक मांजर जे आहे ते मांजर त्या दुकानदाराचं होतं. मांजर कोणाचं? दुकानदाराचं मांजर. ते मांजराने उंदर धरायला तिथे गेलं आणि जमा झाल्यानंतर त्या बाजूला त्या काळातले आमच्यासारखे सोल्जर, पोलीस कुत्रे घेऊन चालले होते. कुत्र्याचं मांजराचं आपल्याला माहिती वैर किती प्रेम असते. कुत्रा घेऊन चाललेला आहे, पट्टा धरलेला कुत्र्याचा. त्यांनी ते मांजर पाहिलेलं आहे. आणि तो कुत्र्याला त्या सोल्जरच्या हातातून तसा हिसडा मारला. त्या कुत्र्याने जाऊन ते मांजर धरलं जागेवरती. मांजर धरल्यानंतर ते मांजर जागीच मारून टाकलं. गंमत बघा, गुळ लावलाय फक्त. किडे माकोडे, पाली, उंदीर, मांजर नंतर कुत्रा आले. कुत्र्याने ते मांजर धरले, मांजर जागीच गेले. मांजर कोणाचं आहे? दुकानदाराचं. तर दुकानदाराचं मांजर ते गेलं. दुकानदाराला राग आला, तसा याला राग आला, भांडण करून बसला. तर राग आला, त्याने तिथलं काय घेतलं? आपल्याला माप असतात ना, कसले माप? वजन काटे. ते जसं ते माप घेतलं ते सोल्जरच्या कुत्र्याच्या डोक्यात आणलं. ते कुत्र जागेच गेलं. कुत्रा कोणाचं? सोल्जरचं, पोलिसाचं कुत्र. मांजर दुकानदाराचं मेलंय
कुत्र सोल्जरचं मेले, सोल्जरला खूप राग आला, माझं कुत्र मारलं यांनी, तरी सोळचा बंदूक काढली, दुकानदाराला धडाम 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 गोळ्या घालून टाकले. सुरुवात कुठून झाली? गोळ्याचे फोटो लावलेले. मेले कोण? आता दुकानदार मेलाय. आता गावातला दुकानदार एका सोल्जरने मारून टाकला. तुमच्या गावातला माणूस मेलाय, सगळ्या गावात खबर गेली, सगळ्या गावात खबर गेली, सगळे लोक जमा झाले, या पोलिसांनी या सोल्जरने आमचा माणूस मारून टाकला. सगळ्यांनी काट्या कोण काट्या घेते कोण काय घेते, त्या सोल्जरला जागीच मारून टाकलं. गावातला माणूस मारला, त्यांनी सोल्जरला मारून टाकलं. ही बातमी कुठे गेली? तालुक्याला. बातमी कुठे गेली? तालुक्याला. मग तालुक्याहून गाड्याच्या गाड्या भरून पोलीस आले, गाड्याच्या गाड्या भरून पोलीस आले. जो दिसत त्याला घरातून काढ, जो दिसत त्याला मार, जो दिसत त्याला मार, गोळ्या घाल, कोणाला काठीने मार, कोणाला धर काय घाल, सगळ्या गावात मारपीट सुरू झालेली आहे. आणि हे सगळं गुळापासून लावणार, ज्यांनी गुळ लावला आहे तो वेशीमध्ये बसलेला आहे. तो वेशी बसून मस्त दात करून असतो, फिरी फिरी असतोय, बघा मी काय केलेलं आहे. नुसतं गुळाचे बोटं लावणारा माणूस गावामध्ये काय सत्यानाश घालू शकतो, अशा प्रकारची माणसं प्रत्येक गावागावांमध्ये आहे. ती आपण आता ओळखली पाहिजे, चांगल्या माणसांसोबत राहिले पाहिजे. आणि अशी गुळाची बोटं लावणारी जी माणसं आहे ती गुळाची बोटं लावणार नाही याची काळजी तुम्ही या निमित्ताने घेतली पाहिजे, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही आता मुलं या भागामध्ये आम्ही बघतोय, दर रविवारच्या बाजाराला मी बंदोबस्ताला असतो, सरपंच असतात, सगळी माणसं असतात. या ठिकाणी तरुण मंडळी आहे, मला वाटतं गाड्या सगळ्यांकडे असतील, मोटरसायकल. इथं कोणाकडे मोटरसायकल नाही असं हातवरती करतं का? इकडे बरं सगळ्याकडे मोटरसायकल आहे, ज्यांच्याकडे हात त्यांनी हातवरती करा. आहे शाबास. किती अरे हातवरती करा, घाबरतं का? मी कुठे घेऊन जाणार आहे आता? करा हातवरती, शाबास. बर इकडे मुलींकडे कोणाकडे आहे का छोटी गाडी? नसेल गाडी, ठीक आहे. बर तुमच्या घरामध्ये आता मुलं नसतील तर तुमच्या घरात गाडी आहे, कोणाकोणाच्या घरात गाडी आहे मुलं सांगेल, हातवरती करा, करा हातवरती, करा वरती हात, मोठा हातवरती करा ना. बर तुमचे मुलं चालवत असतील, घरवाले चालवत असतील, एक चालवत असतील, मला एक सांगा, 4-4 सीट कोण बसवतं? 4-4 सीट बसवतो ना आपण. बर ठीक आहे, आता ग्रामीण भाग आहे, आम्ही समजून घेतो. गाडी घेऊन बरं, गाडीची किंमत काय? 2 लाख, 2.5 लाख, 3 लाखाच्या गाड्या आमच्या मुलांना लागतात. आमच्या मुलांना गाड्या किती लागतात? छोटी गाडी चालत नाही आता, स्पोर्टच्या गाड्या लागतात, वाम करत चालतात, अशा गाड्या लागतात आम्हाला. बरं यांनी सगळं मला एक तरी हातवरती करून प्रामाणिकपणे सांगावं, लायसन कोणी काढलंय? काय म्हणतोय? 13 जण. बरोबर, उद्या बसून आणतो. इकडे कोणी लायसन काढलेलं आहे? कोणी लायसन काढलेलं? अशी परिस्थिती आहे. बरं हेल्मेट तरी घेतलंय का? हेल्मेट घेतलंय, अरे वा. हेल्मेट आहे, बाऱ्यामध्ये घातलंय, बाऱ्यामध्ये हेल्मेट घातलंय, अरे वा. बाऱ्यामध्ये सुद्धा हेल्मेट, त्याच्या टाळ्या आला होता. लोक लायसन काढत नाही, आपलं डोकं इतकं मजबूत आहे, महत्वाचं आहे, कधी हेल्मेट घालत नाही. आणि हेल्मेट घेतात त्यासाठी पोलिसांनी पकडू नये म्हणून माझी विनंती असणारी मावशींनो, ताईंनो, आपल्या पोराला जर आपण गाडी घेऊन दिली असेल तर 350-400 रुपयाचे हेल्मेट आपण घालून द्या, त्याला घेऊन द्या, अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे. यासाठी मी आलेलो आहे. दुसरी गोष्ट, मोबाईल कोण वापरतोय? मोबाईलचे फायदे मुलींपैकी लाजू नका, मावशी बरोबर आपला सांगा की मोबाईल हा समाज हातवरती करा ना, लवकर संपायचे मला, तुम्हाला आरती माहिती आपल्याला. बरं या मोबाईल मधून फसवणूक होते, तुम्हाला माहिती आहे का? मोबाईल मधून फसवणूक होते, माहिती आहे तुम्हाला? काय फसवणूक होते? मोबाईल मध्ये अनेक तुम्हाला फोन येतात, मोबाईल मधून अनेक बाहेरून फोन येतात. मी या बँकेतून बोलतो आहे, इथला मी साहेब आहे, तिथला मी साहेब आहे, तुमचं एटीएम कार्ड तुमचं लॉक Oh,